हॅलो यूट्यूब फॅमिली. हे बघा, आज मी बनवणार आहे अगदी झटपट अशी होणारी आणि इन्स्टंट इडली आहे ही. आणि हे आपण करणार आहे, बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. आणि प्रमाण तुम्हाला सांगते, हे आहे 1.5 कप आपण रवा घेणार आहे. आणि वजनाच्या प्रमाणे म्हटलं तर 250 ग्रॅम, म्हणजे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो हा रवा आपण घेत आहे. तर आता आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपण दही वगैरे काहीही वापरणार नाही आहे. आपण फक्त पाण्याचा वापर करून ही इन्स्टंट इडली करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आता आपण एवढं थोडंसं पाणी पण घेणार आहे, प्रमाणामध्येच घेणार आहे. तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी वाढीव घेऊ शकता. त्याचं प्रमाण वगैरे बघून तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता. तर हे बघा, हा 1 कप पूर्ण जाणारच आहे ह्याला. तर ह्या पद्धतीने आता आपण असं मिक्स करून घेणार आहे. थोडंसं लागेल तसं आपण स्पूनने असं मिक्स करून घेणार आहोत. आणि ह्या पद्धतीने आपण हे बघा, थोडं पाणी असं आपण टाकत ह्याला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि हा 1 कप पूर्ण आपला गेलेला आहे ह्याच्यामध्ये. असं थोडं पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये मी व्यवस्थित सविस्तर तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ साधारण मोठा होईल. तर हे बघा, आता पुन्हा मी दुसरा कप घेतला, पण तिथे तुम्हाला प्रमाण मी दाखवते कशा पद्धतीने घेते. थोडं लागेल तसं आपण मिक्स करून घेणार आहे. हे बघा, हे अगदी असं ओलसर पूर्ण झालं पाहिजे. असं थोडंसं वाढीव पाणी टाकायचं, म्हणजे तो असं मुरून घेईल, म्हणजे सोक करून घेईल ते ह्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने आपण हे करणार आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चारी बाजूने आपण, म्हणजे कुठे असं ड्राय असं राहायला नको. तर म्हणजे हा 1.5 कप आपला 1.5पेक्षा जास्तच गेलेला आहे, म्हणजे 2 कप आपलं पूर्ण ह्याला पाणी गेलेलं आहे. त्यातलं साधारण थोडंसं राहिलेलं आहे 2 कपापेक्षा. तर समजा जाड रवा असेल तर 2पेक्षा जास्तही पाणी लागेल पाव किलोला. तर ह्या पद्धतीने. आणि हा आता आपण काय करायचं आहे, थोडा वेळ आपण असंच मिक्स करून, असं थोडं ओलसर झालेलं आहे. आता चारी बाजूने पाणी आपलं मिक्स करून झालेलं आहे. तर आता थोडंसं आपण थोडा वेळ, हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही कंटेन्सी त्याची बघू शकता की कशा पद्धतीने आहे. आणि आता थोडा वेळ आपण, कमीत कमी आपण अर्धा तास तरी ठेवलं तर अतिउत्तम. ह्या पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे. हे बघा, आता अर्धा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त ठेवू शकता. अगदी लवकर करायचं असेल तर 15 मिनटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. पण जरा वेळ दिला आपण व्यवस्थित तर खूप असं सॉफ्ट अशी ही इडली होते. तर रव्याची इडली आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते. तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा ओतून घेतो आहे. आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या, म्हणजे अगदीच सुंदरच होते. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं साधारण मीठ वगैरे पण तुम्ही टाकून घ्या. अगदी इडलीला जसं आपण प्रमाण असतं त्याचप्रमाणे याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता. तर चला, आता आपण हे जरा मिक्सरला लावून घेऊ. थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे जे मीठ असेल अवेलेबल, तुम्ही जे स्वयंपाकाला वापरत असेल ते मीठ घ्या तुम्ही. आणि आता हे बघा, आपण आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि हे बघा, ह्या पद्धतीने. आणि तुम्ही ते वाटताना जाळ्या किती मस्त झालेल्या ते पण तुम्ही बघा, इतके छान मस्त झालेले. आणि ह्या पद्धतीने आपण आता, आणि तुम्हाला वाटलं जरा थिकनेस असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता वाटताना देखील. आणि वाटून झाल्यानंतर सुद्धा वाटलं थोडं पाणी टाकावं असं तर तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये फक्त इडलीच नाही तर एक अशी इडली वाफेची पण होते. आणि आपलं पॅनमध्ये सुद्धा, छोटे पॅन असेल आपल्याकडे तर त्याच्यामध्ये, किंवा आप्पे पात्रांमध्ये सुद्धा तुम्ही आप्पे पण ह्याचे बनवू शकता. तर ह्या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकत्र एकजीव पूर्ण करून घ्यायचं आपण. आणि ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आपण काय वापरणार आहे तर बघाच तुम्ही. आता पहिलं आपण संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मिक्सरमधून काढलेलं आहे आपण. तर ह्या पद्धतीने चांगला असं आता आपण मिक्स करून घेणार आहे. आणि हे बघा, इनो आहे हा. आणि हा इनो जो आहे, पाव किलोला पूर्ण आपण ही पुडी मिक्स करून घेतले पटकन. आणि हे बघा, हे भांड्याला असं आपण पहिलं तेल लावून घेतलेलं आहे सगळ्याच भांड्यांना. हे बघा, ह्या पद्धतीने. का तर म्हणजे इडली आपली भांड्याला चिटकायला नाही पाहिजे. शक्यतो चिटकत नाही. आणि मी थोडेसे कॉर्न पण टाकलेले आहेत असेच मीठ लावून, थोडेसे असे, म्हणजे ते वाफ देताना त्याच्यामध्ये इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा कॉर्न इडलीसुद्धा आपण बनवतो आहे. तर ह्या पद्धतीने आपण असं रेडी करून ठेवायचं सगळं तयारी आपण.
आणि आता आपण मिक्स करून आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तो इनो आपण अजून टाकलेला नाही आहे. तर जेव्हा आपल्याला झटपट बनवायचं असेल त्याच वेळी आपण हे बघा, आता मी इनो टाकून घेतलेलं आहे, कारण आता मी गॅसवर आता भांडं तापायला ठेवलेलं आहे पाणी टाकून. तर फटाफट आता आपल्याला वेळ नाही घ्यायचा. आता इनो टाकल्यानंतर जास्त वेळ बाहेर ठेवायचं पण नाही, आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. आणि हे बघा तुम्ही आता कसं मिक्स असं आता ते जे बॅटर जे आहे ते आता चांगल्या पद्धतीने फुलणार आहे आणि मस्त असे एकजीव चांगलं आपण करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने हे बघा आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता आपण झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. ह्याला तुम्ही बघू शकता असं हलक्या हलक्या जाळ्यासुद्धा बॅटरला पडत आहेत आणि असे मस्त मिक्स करून घ्यायचं. एकजीव चांगल्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने. आणि इन्स्टंट इडली आहे, कोणी पाहुणे येत असेल तर आपण ह्या पद्धतीने सुद्धा करू शकतो आणि अप्रतिम लागतं आपल्याला. हे चविष्ट पण छानच लागते. अगदी आपल्याला वाटणारच नाही की ही आपण रव्याची इडली केलेली आहे. तर आता आपण बॅटर आपण भांड्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने आपण आता प्रत्येक साईज वाईज हे बघा सगळे आपण एकत्र असं टाकून घेणार आहोत असं भांड्यामध्ये, आता इडलीच्या पात्रामध्ये. आता हे असं आपण प्लेटीमध्ये टाकून घेतल्यानंतर आता कॉर्नचे पण आपले इडले आहे त्याच्यावरती आपण हे बॅटर आता आपण कॉर्नच्या पण याच्यामध्ये ते बॅटर आपण टाकून घेणार आहोत. या पद्धतीने हे बघा संपूर्ण असं हे करून घ्यायचं. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक असं स्पून असं जेवढं तुमच्याकडं भांड्याचं ते प्रमाण आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता भरपूर असे आता आपलं बॅटरसुद्धा उरलेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगते की आपण अजून कशा पद्धतीने एकाच बॅटरमध्ये किती पद्धतीने आपण करणार आहोत. तर हे बघा हे असं पूर्णपणे आपण असं एकत्र करून ह्या भांड्यामध्ये मी पाणी आधीच मी फ्री हीट म्हणजे बॉईल करायला पाणी मी ठेवलेलं आहे बघा. आणि दुसरं हे बघा जे उरलेलं जे भांडं आहे तर त्याच्यामध्ये पॅनमध्ये मी हे जे उरलेलं बॅटर आहे ते पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यावर मी कवर करते थोडंसं 1-2 सेकंडपर्यंत असं. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करा. एका बाजूला आपण वाफेला आपण इडल्या ठेवलेल्या आहेत, ते जरा स्किप झालं आपला व्हिडिओ ठेवताना. तर हे बघा भांड्यामध्ये आपण तिथे इडली पात्रामध्ये आपण इडली पण ठेवलेली आणि एका पॅनमध्ये छोटंसं पॅन आहे हा. तर ह्याच्यामध्ये आता मी झाकण ठेवून आपलं हे पण बॅटर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने होणार आहे. तुम्ही कुठल्याही कसंही नाश्त्याबरोबर तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता आणि अगदी अप्रतिम चवीला होते. आणि आता हे बघा आपल्या इडल्या आता झालेल्या आहेत वाफ देऊन हे बघा. तर ह्या मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवले आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आणि हे बघा हे कसं पफ असं आपल्याला झालेलं आहे बघा. जे बॅटर आपण एका पॅनमध्ये हे टाकलेलं आहे हे बघा, नॉनस्टिक पॅन आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता आपण दुसरी बाजू पण शेकून घेऊया. ह्या पद्धतीने हे बघा व्यवस्थित असं ह्या पद्धतीने आपण शेकून घेणार आहोत. आता हे दोन्ही बाजू आपली हे बघा जसं एखादा ब्रेड आपण करतो त्या पद्धतीने झालेलं आहे आणि खूप अप्रतिम झालेलं आहे. आतमध्ये भरपूर अशा जाळ्या झालेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. हे बघा हलका असं मस्त असं लुसलुशीत हे झालेलं आहे. तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने दाखवलेले आहेत आणि आपण असे इडल्या हे करून असं घरगुती एक मसाला मी टाकलेला आहे अप्रतिम झालेला इडली मसाला, तोही तुम्हाला एकदा मी दाखवणार आहे. आणि आता हे बघा मी दोन्ही असं ह्या पद्धतीने बघा 2 पार्टमध्ये तुम्हाला दाखवते आणि खूप छान झालेलं आहे. आणि जाळ्या आतमध्ये तुम्ही बघू शकता सेम इडलीपेक्षाही भारी झालेले. आपण डेली उडदाची करतो पण त्याच्यापेक्षा पण सुंदर ही इडली झालेली. चवीला पण अप्रतिम झालेले. नुसतं न दही वापरता सुद्धा हे छान होऊ शकते. हे तुम्हाला मी दाखवलं आणि त्याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणीसुद्धा केलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सांबारबरोबरसुद्धा हे खाऊ शकता. आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्रा फूड्स अँड जर्नीला. तर ह्या पद्धतीने हे बघा खोबऱ्याची चटणी अप्रतिम अशी ही झालेली आहे. तर नक्की एकदा तुम्ही बनवून बघा आणि आवर्जून मी सांगेन की नक्की एकदा ह्याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा. पण मिक्सरला ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीनेच करा आणि परफेक्ट तुमची इडली ही नक्कीच होणार आणि तुम्ही टिफिनसाठी सुद्धा याचा वापर करू शकता. धन्यवाद.